तर रविवार म्हटलं की सगळ्यांचा मेनू एकच असतो, नॉनव्हेज. तर मग आम्ही पण आज रविवार म्हणून नॉनव्हेज करायचं ठरवलं. तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर आधी मटण आपण धुवून घ्यायचं स्वच्छ. मटण रेसिपी आहे. मटण छान असं धुवून घेतल्यानंतर हळद टाकून घ्यायचं, मीठ, लसूण टाकून घ्यायचा. पेस्ट असेल तर पेस्ट टाका, नाहीतर वाटून थोडा टाका. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं. 1 ते 2 पळी तेल टाकायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण हळद मीठ लावून घेतलेलं मटण छान असं मिसळून घ्यायचं, मिक्स करायचं सगळं. आणि आपण जे तेल तापायला ठेवलं होतं का त्यामध्ये टाकून घ्यायचं. दोन मिनिट जरा चटका बसू द्यायचा. त्यानंतर हलवून घ्यायचं आणि एका ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि त्या पातेल्यावर झाकून ठेवायचं. लगेच पाणी ओतायचं नाही मटणामध्ये, टेस्ट लागत नाही. 10 मिनिटांनं बघायचं एकदा पाणी सुटले का. नंतर अजून 15-20 मिनटं ठेवायचं. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. वाटण्यासाठी मी ओला नारळ, सुका नारळ, काजू, डाळवं, कांदा, टोमॅटो हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता मी ओला नारळ थोडा भाजून घेणार आहे. जास्त पण काळं करायचं नाही, थोडासा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा. आता भाजलेले आपण काढून घ्यायचं. त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये डाळवं टाकून घेऊया. डाळवं ही जास्त लालसर होऊ द्यायचं नाही, थोडंसं हलक्या रंगावर भाजून घ्यायचं. डाळवं टाकल्याने आपली भाजी एकजीव होते, जास्त पातळ पण होत नाही, घट्टपणा येतो भाजीला आणि टेस्टीला पण डाळवं भाजी टाकल्यानंतर खूप छान लागतं. आता मी त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा मी परतून घेणार नाही. तुम्ही हवं तर परतून घेऊ शकता. एका पातेल्यात मी पाणी गरम करून कांदा आणि टोमॅटो 5 मिनटं फक्त वाफवून घेणार आहे. जास्त पण शिजवून घ्यायचं नाही, फक्त नॉर्मल थोडंसं 5 मिनटासाठी, थोडं फुल गॅसवर थोडं कमी गॅसवर हलवत राहायचं. त्यानंतर हे सगळं वाटण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. काजू तसेच टाकायचे. आता आपलं मटण शिजलेलं आहे. आपण आता हे मटण एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि पातेलं रिकामं करून घेऊ भाजी करण्यासाठी. तुम्ही हवं तर दुसऱ्या पातेल्यात करू शकता. आता मी एक पातेलं घेतलेलं आहे, ते पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याआधी मी त्या पातेल्यामध्ये पाणी भाजीसाठी गरम करून घेतलेलं आहे. आता 1 ते 2 पळीत मी तेल टाकून घेणार आहे आणि तेल छान असं गरम होऊ देणार आहे. तेल गरम चांगलं झालं तरच भाजीला टेस्ट खूप छान लागते आणि फोडणी पण छान होते. भाजीला जास्त तेल टाकायचं नाही. जास्त तेल टाकले की खाताना सगळं हाताला तेल लागते. त्यामुळे 1 ते 2च पळी तेल टाकायचं आणि शिजताना पण 1च पळी टाकायचं. त्यानंतर आता आपण तेल गरम झाले, आपण केलेलं वाटण टाकून घ्यायचं. वाटण चांगलं लालसर कलर येईपर्यंत, म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. वाटण चांगलं भाजलं की कट चांगला येतो भाजीला. छान असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. एक 5 मिनटं आपलं वाटण चांगलं परतू द्यायचं. आता आपलं वाटणाला बघा तेल सुटलेलं आहे, खाली चिटकायला लागलेलं आहे. एकदा चांगलं गरगरीत हलवून घ्यायचं.
त्यानंतर आता मी याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे. मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे, जेवढं लागते तेवढं प्रमाण बघून. तुमच्या चवीनुसार म्हणजे तुम्ही ते किती तिखट खाता, कुठले मसाले वापरता त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. मी याच्यामध्ये घरगुती काळं तिखट टाकलेलं आहे, धनापूड, घरी केलेला गरम मसाला आणि मटण मसाला, एवढं साहित्य वापरलेलं आहे. मी जास्त वापरत नाही साहित्य. आता चांगला आपला मसाला तेल सुटेपर्यंत चांगल्यापैकी परतू द्यायचा. त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण फिक्कं पाणी टाकून घ्यायचं. मसाला चांगला परतला की फिक्क्या पाण्यामध्ये थोडासा कट येऊ द्यायचा. फिक्क्या पाण्यामध्ये 1 ते 2च मिनटं फक्त ठेवायचं. त्यानंतर चांगलं असं गरगरीत हलवून घ्यायचं, चिटकायला लागलं की खाली. मसाल्याचा थोडाही असं म्हणजे एक जागी होऊ द्यायचं नाही, मसाले चांगले गरगरीत हलवून घ्यायचे. त्यानंतर फक्त 1 मिनिट ठेवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर पण 1 ते 2 मिनटं आहे तसा मसाला ठेवायचा. बघू शकता आता आपला मसाला छानपैकी दिसायला लागलेला आहे. बघा आता त्याला कट पण यायला लागलेला आहे, म्हणजे तरी दिसायला लागलेले आहे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये ताटामध्ये काढलेलं सगळं मटण टाकून घ्यायचं आहे. सगळं मटण काढायचं. मी ताटामध्ये फक्त पीस काढून घेतले होते आणि सुकं पाणी वेगळीकडे मिठाचं काढून घेतलेलं होतं. आता ते आपल्याला जेवढी भाजी लागायची तेवढं गरम करून पाणी टाकून घ्यायचं, थंड पाणी टाकायचं नाही. आत्ता आपण सगळं टाकून घेतलेलं आहे, तर 1-2दा हलवून फक्त घ्यायचं हलक्या हाताने, जास्त ढवळत बसायचं नाही. त्यानंतर अशीच ही भाजी खळखळ उकळू द्यायची 10 मिनटं. तर आपल्या भाजीला चांगला कट येते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता बघू शकता आपल्या भाजीला थोडा कट येलेला आहे. थोडंसं फक्त आता हलक्या हाताने एकदा फक्त हलवून घ्यायचं, जास्त पण नाही. त्यानंतर बघू शकता आता झाली आपली भाजी तयार. त्यामध्ये आता आपण क्रश केलेली थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची वरती, म्हणजे छान दिसते. पण आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही या गरमागरम भाकरी, लिंबू, कांदा आणि भाजी यासोबत खाल्ली तरी चालेल, खूप छान लागते. तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.